So far we have covered simple present tense and present continuous tense. Okay. So now the third one is present perfect tense. So okay. So when we talk about perfect, so I'm not talking about any present, past or future. So me present, past किंवा future बद्दल बोलत नाही. I'm just talking about perfect. This word, perfect word. So मी तुम्हाला काल सांगितलं होतं, जेव्हा जेव्हा आपण perfect word बद्दल बोलतो, दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. फर्स्ट थिंग इज दॅट जी तुमची काही ऍक्शन असेल, ती ऍक्शन कम्प्लिटेड ऍक्शन असते. ऑफकोर्स ऍक्शनच कम्प्लिटेड असते. मी तुम्हाला बेसिक टेन्सेस मध्ये शिकवलं होतं की ऍक्शनच्या स्टेट्स असतात. म्हणजे सुरू व्हायची, सुरू झाली, नाव आता चालू आहे किंवा कम्प्लिटेड झाली आहे. सो दॅट्स कॉल्ड स्टेट ऑफ द ऍक्शन. सो इथे जेव्हा आपण परफेक्ट ह्या शब्दाबद्दल बोलतो, आय एम नॉट टॉकिंग अबाउट एनी टेन्स. ठीक आहे, आय एम जस्ट टॉकिंग अबाउट परफेक्ट, दिस वर्ड. सो परफेक्ट बिकॉज काय, तिन्ही टेन्स मध्ये परफेक्ट टेन्स आहे. म्हणजे प्रेझेंट मध्ये पण आहे, पास्ट मध्ये पण आहे आणि फ्युचर टेन्स मध्ये पण आहे. सो फर्स्ट लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस परफेक्ट वर्ड ओनली. ठीक आहे. सो परफेक्ट म्हणजे कुठलीही ऍक्शन जी कम्प्लिटेड असते, दॅट्स कॉल्ड परफेक्ट. किंवा परफेक्ट जेव्हा हा वर्ड तुमच्या डोक्यात येतो तेव्हा असं लक्षात घ्या की परफेक्ट मीन्स कम्प्लिटेड ऍक्शन. आणि ऑफकोर्स ऍक्शन कम्प्लिटेड असतात. फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, कम्प्लिटेड ऍक्शन असते त्यामुळं मेन वर्बचा ऑलवेज थर्ड फॉर्म, दॅट इज कॉल्ड पास्ट पार्टिसिपल और यू कैन से V3. ठीक है. So whenever you're talking about perfect this word, so which means your action is completed किंवा completed action बद्दल आपण बोलतोय. आणि completed action असल्यामुळं मेन वर्बचा हा बेस फॉर्म. दिस इज स्ट्रक्चर वाइज. ठीक आहे, मी स्ट्रक्चर वाइज बोलतोय. I'm just repeating it for new students. ठीक आहे. So perfect tense, any action which is completed आणि मेन वर्बचा V3, दॅट इज पास्ट पार्टिसिपल. आणि कंपल्सरी इथं मेन वर्बचा थर्ड फॉर्मच असतो. ऑलवेज ऑलवेज थर्ड फॉर्म असतो. परफेक्ट टेन्स म्हणजे ऑलवेज थर्ड फॉर्म. मग तो पास्ट असो, प्रेझेंट असो किंवा फ्युचर असो. आय एम जस्ट टॉकिंग अबाउट परफेक्ट. मी कुठल्या टेन्स बद्दल बोलत नाही, मी जस्ट परफेक्ट बद्दल बोलते. आय एम नॉट टॉकिंग अबाउट पास्ट टेन्स, present tense or future tense. I'm just talking about this perfect word. So whenever you think about this perfect word, which means action, your action is already completed and there will be always main verb ka third form, that is called past participle. Pramod, I'm gonna mute your mic. Okay, cool. So perfect, main verb ka third form and action is completed, always lakshat ठेवा complete. And now if I'm talking about present perfect, देन प्रेझेंट परफेक्ट म्हटलं की जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन और अशी ऍक्शन ज्याचा ज्या ऍक्शनचं नावशी इफेक्ट आहे किंवा रिलेशन आहे. नावची इफेक्ट कसा आहे ते मी सांगेल. नाव म्हणजे त्याचा जस्ट आत्ता त्याचा इफेक्ट अजूनही आहे. सो वाय, बिकॉज हा प्रेझेंट आहे. सी, आधी मी फक्त परफेक्ट टेन्स परफेक्ट बद्दल बोलत होतो. सो परफेक्ट हा शब्द म्हणजेच परफेक्ट म्हणजेच कुठली ऍक्शन, बिकॉज टेन्स इज ऑल अबाउट ऍक्शन. म्हणजेच ऍक्शन म्हणजेच मेन वर्ब. मी तुम्हाला बेसिक इंग्लिश मध्ये शिकवलं, मेन वर्ब म्हणजे कुठलीही ऍक्शन किंवा क्रिया ज्याच्यामध्ये आपल्या बॉडीची हालचाल होते किंवा मुवमेंट होते किंवा कुठलीही अशी ऍक्शन जी आपण करताना काही ना काहीतरी मुवमेंट होते, दॅट इज कॉल्ड ऍक्शन, दॅट इज कॉल्ड मेन वर्ब. सो वेन एव्हर आय टॉक अबाउट परफेक्ट, परफेक्ट मीन्स तुमची ऍक्शन जी कम्प्लिटेड असते. आय एम नॉट टॉकिंग अबाउट एनी प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स और फ्युचर टेन्स. आय एम जस्ट टॉकिंग अबाउट परफेक्ट. मी असं का शिकवते, कारण तिन्ही टेन्स मध्ये हा कन्सेप्ट आहेत. म्हणून फक्त आधी बेसिक समजून घ्या, त्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. सो परफेक्ट म्हणजे एनी ऍक्शन विच इज कम्प्लिटेड आणि परफेक्ट म्हणजे ऑलवेज मेन वर्बचा थर्ड फॉर्म. हे हे जे दिस फॉर्म्युला आहे ना, हा लक्षात ठेवायचा ऑलवेज. मी तुम्हाला कंटिन्युअस मध्ये सांगितलं होतं, मी प्रेझेंट, पास्ट किंवा फ्युचर बद्दल बोलत नाही. जेव्हा मी कंटिन्युअस बद्दल सांगितलं, कंटिन्युअस टेन्स, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं मेन वर्बचा ING फॉर्म ऑलवेज. आय एम इटिंग, आय एम रायटिंग, वॉट एव्हर. बट तिथं मी प्रेझेंट टेन्स वापरला होता. आय एम लावलं म्हणजेच प्रेझेंट टेन्स. बट whenever you're talking about continuous, मेन वर्बचं ऑलवेज ING. तसंच जेव्हा जेव्हा आपण परफेक्ट बद्दल बोलतोय, ठीक आहे, मी अजूनही पास्ट, प्रेझेंट किंवा फ्युचर बद्दल बोलत नाही. आय एम जस्ट टॉकिंग अबाउट परफेक्ट. सो जेव्हा जेव्हा मी परफेक्ट बद्दल बोलतोय, मेन वर्बचा थर्ड फॉर्म इज कंपल्सरी. मग तो पास्ट टेन्स असो, प्रेझेंट टेन्स असो और फ्युचर टेन्स असो, डज नॉट मॅटर. पण तुमचा मेन वर्बचा थर्ड फॉर्म ऑलवेज असणार आहे. सो परफेक्ट मेन वर्बचा थर्ड फॉर्म, कंटिन्युअस मेन वर्बचा ING फॉर्म. ठीक आहे. नाउ आय एम टॉकिंग अबाउट प्रेझेंट परफेक्ट. ठीक आहे. सो प्रेझेंट परफेक्ट बद्दल बोललो म्हणजेच तुमची जी ऍक्शन आहे ऑफकोर्स ती कम्प्लिटेड असणारच आहे. मेन वर्बचा थर्ड फॉर्म असणार आहे. फक्त बदललं काय की परफेक्ट टेन्स, सॉरी, प्रेझेंट असल्यामुळे
ती जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन असेल किंवा अशी एखादी ऍक्शन ज्याचं सध्या नावशी रिलेशन आहे. नावशी रिलेशन का? कारण तो प्रेझेंट टेन्स. मी सांगेल नावशी रिलेशन म्हणजे नेमकं काय. आणि सिन्स हा प्रेझेंट टेन्स आहे, त्याच्यामुळे आपण इथं हॅव अँड हॅज हे हेल्पिंग वर्ब्स वापरतो. मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याकडे टोटल इंग्लिशमध्ये वी हॅव 11 हेल्पिंग वर्ब्स, 11 हेल्पिंग वर्ब्स आहेत. तर प्रत्येक टेन्स मध्ये आपण कुठला ना कुठला एक एक हेल्पिंग वर्ब यूज करतो. आणि मी तुम्हाला सांगितले स्ट्रक्चर हे त्यांनी खूप युनिक बनवले. कुठलं स्ट्रक्चर कुठल्या स्ट्रक्चरशी मिसमॅच होत नाही किंवा कंबाईन होत नाही, सगळेचे सगळे युनिक आहेत. सो आपल्याकडे 11 जे हेल्पिंग वर्ब आहेत, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड आणि डू, डज, डिड. याच्यापैकी मी तुम्हाला शिकवलंय डू, डज आपण फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो. इज, आर पार्ट 2 आणि कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतो. आणि त्याच्यानंतर हॅव, हॅज जो आहे तो आपण पार्ट 3 आणि आता इथं परफेक्ट टेन्स मध्ये वापरतो, प्रेझेंट परफेक्ट. सिन्स हा प्रेझेंट परफेक्ट आहे म्हणून मी इथं हॅव, हॅज वापरले. पॉइंट टू बी नोटेड, हा प्रेझेंट आहे म्हणून मी हॅव, हॅज वापरले. जर मी याला पास्ट केलं इथं फक्त हॅव, हॅज माझं हॅड होईल. लॉजिकली समजून घ्या प्लीज, ठीक आहे, बेसिक लॉजिक. सो सिन्स इट इज प्रेझेंट टेन्स, ऑफकोर्स परफेक्ट आहे म्हणून ऍक्शन कम्प्लिटेड आणि मेन वर्बचा थर्ड फॉर्म. आणि सिन्स बिकॉज ऑफ प्रेझेंट टेन्स जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन और ऍक्शनचा नावशी इफेक्ट आहे आणि प्रेझेंटमुळे हॅव, हॅज हे तुमचं ऍज अ हेल्पिंग वर्ब तिथे लागेल. म्हणजे जर तुम्हाला जर लक्षातच ठेवायचं असेल स्ट्रक्चर वाईज, फक्त ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या, दॅट्स इट. हॅव, हॅज अँड मेन वर्बचा थर्ड फॉर्म. आणि जर कंटिन्युअस टेन्स असेल, त्यातल्या त्यात प्रेझेंट कंटिन्युअस असेल, तर इज, आर, मेन वर्ब आयएनजी. इज डुईंग, वॉज सॉरी इज इटिंग, आर इटिंग, आर डुईंग, आय ईटिंग, लाईक दॅट. तसंच इथं हॅव डन, हॅव गॉन किंवा हॅज डन, हॅज गॉन. बिकॉज सिन्स इट इज प्रेझेंट म्हणून हॅव, हॅज आणि परफेक्ट कम्प्लिटेड ऍक्शन म्हणजेच मेन वर्बचा थर्ड फॉर्म. ठीक आहे, इथं सेकंड फॉर्म येऊ शकत नाही, इथं ऑलवेज थर्ड फॉर्म असतो. हे झालं इंग्लिश. लेट्स 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 टॉक अबाउट मराठी ट्रिक्स. ठीक आहे, सो आता इथं मराठी ट्रिक कशी असते. ठीक आहे, सो कम्प्लिटेड ऍक्शन मी तुम्हाला काल पण शिकवलंय. सो कम्प्लिटेड ऍक्शन इथं आपण दाखवतो ऍक्शन विच इज ऑलरेडी कम्प्लिटेड, म्हणजेच मेन वर्बचा थर्ड फॉर्म. सो मराठीमध्ये ज्या क्रिया असतात, फॉर एक्झाम्पल जाणे, खाणे, पिणे, ठीक आहे, रडणे, वॉट एव्हर जे असेल ते, ह्या मराठीतल्या ह्या ज्या क्रिया आहेत, याला आपण कम्प्लिटेड जेव्हा दाखवायचं असेल ना, तेव्हा त्याच्या शेवटी आपण हे शब्द लावतो, हे सगळे शब्द ला, ली, ले वगैरे हे, आणि त्यांनी आपण कम्प्लिटेड दाखवतो. म्हणजे जाणे असेल तर गेलो, ठीक आहे, खाणे असेल तर खाल्लं किंवा खाल्ले, वॉट एव्हर. म्हणजे जेंडर वाईज डिफरन्स येतो, मेल आहे फिमेल आहे की न्यूटर जनरल आहे. पिणे असेल तर पिलो किंवा पिल्ल, वॉट एव्हर. रडणे असेल तर रडलो. हे लक्षात ठेवा, बिकॉज हे आता आपल्याला सिंपल पास्ट टेन्स यूज करताना पण लागणार आहे. सो मी तुम्हाला मराठीतनं का शिकवते, बिकॉज समटाइम्स ह्या गोष्टी कळत नाहीत, तर सिम्पली मराठी ट्रिक सोबत जा, खूप सोपं होऊन जाईल. ठीक आहे, सो कुठलीही ऍक्शन मराठीतली, बिकॉज इट इज ऑल अबाउट ऍक्शन. जसं इंग्लिशमध्ये ऍक्शन मेन वर्ब्स आहेत, तसे मराठीमध्ये हे ऍक्शन आहेत सेम. सो जाणे, पिणे, खाणे हे सगळे ऍक्शन्स आहेत. याला जर तुम्हाला कम्प्लिटेड दाखवायचं असेल तर आपण हे सगळे शब्द शेवटी लावतो. म्हणजे मी गेलो, मी खाल्लं, मी पिल्लं वगैरे. वाय? बिकॉज आय एम टॉकिंग अबाउट परफेक्ट. सो सिन्स हा परफेक्ट आहे म्हणून कम्प्लिटेड ऍक्शन. इथपर्यंत तुम्हाला मे बी कळलं असेल. इफ आय एम टॉकिंग अबाउट प्रेझेंट टेन्स, आणि आता जर मी प्रेझेंट टेन्स बद्दल बोलतोय, तर मला जसं मी इथं हॅव, हॅज ऍज अ हेल्पिंग वर्ब वापरले होते, तसे मराठीमध्ये आहे हा हेल्पिंग वर्ब आहे असं मी शिकवतो. सो डोंट गेट कन्फ्युज. बाकी दुसरीकडे जाऊन सांगू नका की असं कसं आहे. सो मराठीमध्ये आहे हा माझ्यासाठी, म्हणजे मी तरी असं कन्सिडर करतो दॅट इज अ हेल्पिंग वर्ब. सो जेव्हा जेव्हा तुम्ही त्याच्या पुढे आहे लावतो, वाय? बिकॉज हा प्रेझेंट आहे. सो मी गेलो आहे, प्रेझेंट परफेक्ट. जसं हॅज गॉन किंवा मी खाल्लं आहे, प्रेझेंट परफेक्ट. इथं ही अशी ट्रिक काय आहे, कारण हे तुम्हाला नंतर कळेल. इथं जर मला पास्ट टेन्स करायचं असतं तर मी इथं हॅड लावलं असतं, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. जर पास्ट टेन्स करायचं असेल तर इथं पण फक्त आहेच्या ऐवजी मी काय करणार, होतो लावणार. म्हणजे मी गेलो होतो. कन्सेप्ट सेमच आहे, अजूनही ही क्रिया माझी कम्प्लिटेड आहे. फक्त कुठला शब्द बदलला, आहेच्या ऐवजी होतो बदलला. का? कारण आय एम टॉकिंग अबाउट पास्ट टेन्स. हे पास्ट टेन्स शिकवताना मी सांगेल पास्ट परफेक्ट. ठीक आहे, पास्ट परफेक्ट, नॉट पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स. आणि सिन्स हा प्रेझेंट टेन्स आहे म्हणून मी काय केलं, कम्प्लिटेड प्रेझेंट परफेक्ट. परफेक्ट म्हणजे कम्प्लिटेड क्रिया आणि प्रेझेंट मुळे आहे. सो मी खाल्लं आहे, मी त्याला सांगितलं आहे, किंवा मी तिथं गेलो आहे, मी पोहोचलो आहे, त्याने मला कॉल केलेला आहे. सो
इट इज ऑलवेज परफेक्ट कंप्लिटेड क्रिया अँड सिन्स इट इज प्रेझेंट टेन्स म्हणून आहे हे हेल्पिंग वर्ब वापरलं. निगेटिव्ह असेल तर आपण नाही लावतो, म्हणजे मी गेलेलो नाही, वट एव्हर, मी सांगितलेलं नाही, अकॉर्डिंगली. ठीक आहे. सो समजलं. प्रेझेंट, सो जस्ट लॉजिकली समजून घ्या फक्त. इफ आय एम जस्ट टॉकिंग अबाउट परफेक्ट, सो परफेक्ट असेल तर कुठलीही कम्प्लिटेड ऍक्शन जिचा नावशी इफेक्ट आहे किंवा जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन आहे. मग आणि दुसरा पॉइंट म्हणजे यू हॅव टू यूज V3 ऑलवेज, मेन वर्ब का थर्ड फॉर्म, बिकॉज प्रेझेंट टेन्स आहे. आणि त्यातल्या त्यात मराठीमध्ये जर तुम्ही बघितलं तर परफेक्ट असल्यामुळे कम्प्लिटेड ऍक्शन, ऑफकोर्स कम्प्लिटेड ऍक्शन जी आपण हे ला, लिहिले वगैरे हे शब्द लावून दाखवू शकतो. अँड सिन्स इफ आय एम टॉकिंग अबाउट प्रेझेंट परफेक्ट, मग तुम्हाला इथं हॅव हॅज ऍज अ हेल्पिंग वर्ब लावावं लागेल. आणि त्या हॅव हॅज मुळे मला इथं आहे हे हेल्पिंग वर्ब लावावं लागेल, बिकॉज हॅव हॅजचा समहाव अर्थ तोच होतो, आहे, समथिंग लाईक दॅट. इज आर किंवा हॅव हॅज त्याचा अर्थ आहे होतो. मग म्हणून प्रेझेंट परफेक्ट आहे म्हणजे कम्प्लिटेड ऍक्शन आणि पुढे आहे. म्हणजे ही मराठी ट्रिक तुम्हाला का सांगितली, जर तुम्हाला हे त्याचे युजेस कळत नसतील की हे काय लिहिले, म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल वी यूज दिस टेन्स फॉर जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन, किंवा इम्पॉर्टंट थिंग इज दॅट द इफेक्ट ऑफ दॅट ऍक्शन शुड बी स्टिल देअर, किंवा त्याचा ऍक्शन इफेक्ट अजूनही असला पाहिजे, हे जर कळत नसेल तर डायरेक्टली ह्या ट्रिक सोबत जा. म्हणजे जेव्हा जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये असं सेंटेन्स येईल मराठीमध्ये की कम्प्लिटेड क्रिया म्हणजे हे ला, लिहिले वगैरे आणि आहे, म्हणजे मी गेलो आहे, मी खाल्लं आहे, मी पिल्लं आहे, मी सांगितलं आहे, डोळे बंद करून यू कॅन यूज दिस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ठीक आहे. तो स्ट्रक्चर इज लाईक दिस, सब्जेक्ट प्लस, हे लक्षात ठेवायची काही गरज नाही तुम्हाला, फक्त हे दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या, दॅट्स इट. हॅव एज मेन वर्बचा थर्ड फॉर्म, कंटिन्युअस टेन्स मध्ये इज एम आर मेन वर्ब आयएनजी. आणि हॅव हॅज का आलं, बिकॉज हा प्रेझेंट टेन्स आहे. जर इथं पास्ट टेन्स असता तर हॅव हॅजचं फक्त हॅड झालं असतं. मराठीमध्ये गेलो आहे प्रेझेंट टेन्स मुळे, जर पास्ट असतं तर गेलो होतो, मी खाल्लं होतं, मी सांगितलं होतं. ठीक आहे. सो आय एम टीचिंग यू व्हेरी लॉजिकली. मी जशा ट्रिक सांगितल्या तशाच तुम्ही यूज करा, म्हणजे तशाच वापरा, बिकॉज ह्या ट्रिक्स 99% वर्क करतात. ठीक आहे. So structure, if you look at the structure is that subject, have as plus have किंवा has, and everybody knows that have कधी वापरायचं, has कधी वापरायचं, I already told you. थर्ड पर्सन अँड सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर has वापरायचं. थर्ड पर्सन काय आहेत मी ऑलरेडी सांगितलं आहे. आय, वी, यू आणि यू हे चार शब्द जर सोडले, आय एम अगेन रिपीटिंग इट, आय, वी, यू हे चार शब्द सोडले तर तुम्ही जगामध्ये कुठल्याही गोष्टीबद्दल बोला, तो 100% थर्ड पर्सन असतो. मी खूप सोपं करून सांगितले. मुलांना खूप कन्फ्युजन असतं थर्ड पर्सन सिंग्युलर बद्दल, की थर्ड पर्सन एक्झॅक्टली काय आहे. नॉट सिंग्युलर बट थर्ड पर्सन बद्दल. सिंग्युलर तर समजलं, एक असेल तर सिंग्युलर असतं, एकापेक्षा जास्त असेल तर प्लुरल. पण थर्ड पर्सन कळत नाही. मी तुम्हाला खूप सोपं करून सांगितले अँड 100% दिस इज करेक्ट. आय, वी, यू हे चार शब्द जर सोडले, याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही बोला इन अ सब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्टमध्ये 100% तो थर्ड पर्सन सिंग्युलर असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही टीव्ही, फॅन, मोदी, कपिल, सचिन कोणाबद्दलही बोला, काहीही बोला, लॅपटॉप, चार्जर, फोन, ह्या चार पैकी जर ते चार सोडून जर ते दुसरे वेगळे असतील तर 100% ते थर्ड पर्सन असतात. हा, आणि मग त्यातल्या त्यात जर तो एक असेल तर सिंग्युलर, एकापेक्षा जास्त असेल तर प्लुरल. सो थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे आय, वी, यू ला सोडून, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही, शी, इट हे सगळे थर्ड पर्सन मध्ये येतात, बिकॉज आय, वी, यू हे चार जर शब्द सोडले, बाकी सगळ्याचे सगळे थर्ड पर्सन आहे. आणि ही म्हणजे मी एका पर्सन बद्दल बोलतोय, म्हणजे तो सिंग्युलर झाला, म्हणून मी ते सगळीकडे हॅज आणि हॅज लावले. सो वेन एव्हर यू आर टॉकिंग अबाउट थर्ड पर्सन अँड सिंग्युलर सब्जेक्ट, इफ युअर सब्जेक्ट इज थर्ड पर्सन अँड सिंग्युलर, देन यूज हॅज, अदरवाइज एव्हरीवेअर यूज हॅव. फक्त आणि फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तरच हॅज वापरा, अदरवाइज सगळीकडे हॅव वापरा. म्हणून हे दोन चॉईसेस तुम्हाला दिले गेलेत की हॅज आणि हॅव कधी वापरायचं. थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर हॅज, अदरवाइज हॅव. सो दिस इज माय पॉझिटिव्ह का स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस मेन वर्ब का थर्ड फॉर्म. सो तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, हॅव हॅज V3, हॅव हॅज V3. म्हणजे तुम्हाला जर मे बी त्याचं जर पाठच करायचं असेल तर तुम्ही सिम्पली हॅव हॅज V3 असं करू शकता प्रेझेंट परफेक्ट साठी. मराठीमध्ये सांगितलं ही ट्रिक, ही तुम्ही यूज करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आय हॅव कम टू माय हाऊस, मी माझ्या घरी आलेलो आहे. ठीक आहे. यू हॅव गॉन मॅड, तो वेडा झालेला आहे. लाईक दिस, वी हॅव बॉट अ हाऊस, आम्ही हाऊस खरेदी केलेलं आहे. खरेदी केलेलं आहे किंवा विकत घेतलेलं आहे. हा, आणि आय वॉज टॉकिंग अबाउट नाऊची इफेक्ट कसा असतो. सो मी ऑलरेडी काल एक्सप्लेन केलं, मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो फॉर न्यू स्टुडंट्स. नाऊस इफेक्ट म्हणजे कसा असतो माहितीये का, काही काही ऍक्शन असे असतात. आता मी तुम्हाला सांगितलं की जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी आता जस्ट ब्रश केलेला असेल, ठीक आहे, तर मी काय म्हणणार, मी जस्ट ब्रश केलेला आहे. ऑफकोर्स कम्प्लिटेड वर्ब आणि आहे लावलं. बट काही काही ऍक्शन असे असतात
ज्या जस्ट कम्प्लिटेड नसतात, खूप खूप दिवसापूर्वीच्या कम्प्लीट असतात, पण त्याचा नाऊशी इफेक्ट असतो. नाऊशी इफेक्ट म्हणजे कसं, आता फॉर एक्झाम्पल मी 2012 मध्ये डिग्री कंप्लीट केली, फॉर एक्झाम्पल माझी, किंवा मी कंप्लीट केलेली आहे. मराठीमध्ये मी कसं म्हणेल की मी 2012 मध्ये डिग्री कंप्लीट केलेली आहे. आता याचा इफेक्ट नाऊशी कसा असतो माहितीये का, डिग्री कंप्लीट केल्यानंतर तुम्ही जे काही तुमचं स्किल त्या डिग्रीच्या वेळेस तुम्ही घेतलेलं असतं, किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते अजूनही तुमच्या सोबत आहेत, त्याला म्हणतात नाऊशी इफेक्ट. म्हणजे डिग्रीमध्ये मी जे जे काही शिकलो आहे ते ते सगळं नॉलेज माझ्याकडे अजूनही आहे. दॅट इज कॉल्ड, त्याला म्हणतात नाऊशी इफेक्ट. मग तुम्ही कसं म्हणू शकता, आय हॅव कम्प्लिटेड माय डिग्री, वॉट एव्हर जे काही तुम्हाला पुढे बोलायचं. सो इट मीन्स त्याचा इफेक्ट अजूनही. अजून एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल, मी सकाळी ब्रेकफास्ट केलाय सॉरी, आणि दुपारी मला 12 किंवा 1 वाजता कोणीतरी इन्व्हिटेशन दिले की जेवणासाठी. सो जर ते सकाळच्या ब्रेकफास्टचा इफेक्ट माझ्यावर अजूनही असेल, इफेक्ट म्हणजे मला अजूनही भूक लागलेली नसेल, तर मी काय म्हणणार, आय हॅव इटन माय ब्रेकफास्ट. त्याचा अर्थ असा होतो की मी जो ब्रेकफास्ट केलाय सकाळी त्याचा इफेक्ट अजूनही आहे. का? कारण मला अजून भूक लागलेली नाही. याला म्हणतात त्याचं रिलेशन. आता ही ऍक्शन कंप्लीट होऊन बराच वेळ झाला, किंवा ही डिग्री कंप्लीट होऊन बराच वेळ झालाय, बट त्याचा इफेक्ट अजूनही आहे. अशा ऍक्शन सुद्धा आपण सिम्पल प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये बोलतो. जरुरी आता हे ऍक्शन काय जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन नाहीये. आय हॅव कम्प्लिटेड माय डिग्री किंवा आय हॅव इटन माय ब्रेकफास्ट, बट त्यांचा इफेक्ट अजूनही आहे. त्याला म्हणतात नाऊशी इफेक्ट असणं. अजून एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल, माझी एक की आहे, डोअरची की, ठीक आहे, ती हरवली. ठीक आहे. सो त्याची की अजूनही जर मला सापडलेली नसेल, तर आय हॅव टू से आय हॅव लॉस्ट माय की. ठीक आहे. मला हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्येच बोलावं लागेल. वाय? बिकॉज ती जी की हरवलेली आहे ती मला अजूनही सापडलेली नाहीये. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला हे सेंटेन्स बोललो, म्हणजे लेट्स से सपोज कन्सिडर करा की सेशन स्टार्ट झालंय आणि मी तुम्हाला सांगितलं, यार गाईज आय हॅव लॉस्ट माय की. तर समोरच्यानी काय समजून घ्यायचं, आय हॅव लॉस्ट माय की, कारण मी प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरल्याचा अर्थ असा आहे की यांची जी की आहे ती हरवलेलीच आहे, अजून ती सापडलेली नाहीये. मी इथं सिम्पल पास्ट पण वापरू शकतो, आय लॉस्ट माय की. ठीक आहे. बट दोघांचं मिनिंग वेगवेगळं आहे. आय लॉस्ट माय कीचा अर्थ होतो, म्हणजे आय लॉस्ट माय की मध्ये मी सांगू शकत नाही की चावी अजून, म्हणजे मे बी त्याचा अर्थ होतो की चावी मे बी त्याला सापडली, पण म्हणजे काल परवा कधीतरी हरवली असेल, पण त्याला पुन्हा एकदा सापडली ती चावी, आणि सध्या ती चावी त्याच्याकडे असेल. बट वेन आय से आय हॅव लॉस्ट माय की, म्हणजे माझी चावी हरवलेली आहे. इट मीन्स समोरच्याला असं समजतं की ती त्याची जी की आहे ती अजूनही हरवलेली आहे, त्याला अजूनही ती सापडलेली नाही. दिस इज कॉल्ड नावशी रिलेशन असणं किंवा नावशी इफेक्ट असणं. त्याचा नाव म्हणजे करंट. आणि वाय नाव? बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ, हे सगळ्यांना माहिती आहे. सो आय हॅव लॉस्ट माय की याचा अर्थ होतो की माझी की हरवलेली आहे, जी मला अजूनही सापडलेली नाही. दॅट इज कॉल्ड द इफेक्ट ऑफ, किंवा द इफेक्ट इज स्टील देअर. त्याला म्हणतात नावशी इफेक्ट असणं. आय होप दिस इज क्लिअर फॉर एव्हरी वन. ठीक आहे. सो त्याला म्हणतात नाव. सो ठीक आहे, तुम्हाला हे जर युजेस कळत नसतील तर मी माझ्या बुक्समध्ये किंवा आम्ही जे शिकवतो त्याच्यामध्ये मराठी ट्रिक्स आहेत. गो विथ द मराठी ट्रिक्स. तुम्हाला हे युजेस पाठ करायची सुद्धा गरज नाही किंवा समजून घेण्याची गरज नाही. नॉट ॲट ऑल. काहीच गरज नाही. ठीक आहे. दिस इज माय पॉझिटिव्ह स्ट्रक्चर. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना मी शिकवले की सेंटेन्सचे 4 टाईप असतात. हे सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी. नसेल माहिती तर समजून घ्या. सेंटेन्सचे 4 टाईप असतात. आय एम नॉट टॉकिंग अबाउट एनी टेन्स. मी टेन्स बद्दल बोलत नाही, मी सेंटेन्स म्हणतो. सेंटेन्स म्हणजे वाक्याचे प्रकार. पॉझिटिव्ह सेंटेन्स, then we have negative sentence, then we have question means yes no question, ज्याला आपण ज्याचा आन्सर आपण फक्त आणि फक्त yes no मध्ये देऊ शकतो. and then we have WH question. ठीक आहे. हे सेंटेन्सचे 4 टाईप असतात. आता हे 4 टाइप्स मी का शिकवले, त्याच्या मागचं रिझन असं आहे की आपण जी काही भाषा बोलतो, मी तुम्हाला सांगितलं होतं बेसिक इंग्लिशमध्ये, आपण भाषा बोलतो म्हणजेच इन शॉर्ट आपण काय बोलतो माहितीये का, एक सिंगल सेंटेन्स बोलतो, आणि हे खूप साऱ्या सेंटेन्स मिळून एक भाषा बनते. म्हणजे आतापर्यंत मी अर्धा तास तुमच्यासोबत जे काही बोललोय ते जर तुम्ही नीट डीप अंडरस्टँड केलं तर मी ऍक्च्युली एक सेंटेन्स बोललोय, आणि त्या सगळ्या सेंटेन्सला कंबाईन करून एक स्पीच तयार होतं किंवा एक भाषा तयार होते. सो इन शॉर्ट, तुम्हाला जर इंग्लिश शिकायची असेल तर तुम्हाला फक्त सेंटेन्सवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल सेंटेन्स आलं की मग भाषा येते, कारण एक इंडिव्हिज्युअल सेंटेन्स तुम्ही बोलले की तुम्ही आरामात भाषा बोलू शकता. सो सेंटेन्सचे 4 टाईप आहेत: पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन अँड डब्ल्यूएच. पॉझिटिव्ह सेंटेन्स ज्याच्यामध्ये नाही हा शब्द नसतो किंवा नॉट नसतो. निगेटिव्ह म्हणजे असं कुठलाही सेंटेन्स ज्याच्यामध्ये नॉट येतो. क्वेश्चन म्हणजे असा क्वेश्चन, आता हे वरचे जे सेंटेन्स असतात हे नॉर्मल सेंटेन्स असतात ज्याच्यामध्ये आपण कुठल्याच प्रकारचा क्वेश्चन विचारत नाही. हे जे क्वेश्चन सेंटेन्स असतात याच्यामध्ये आपण कुठला ना कुठला क्वेश्चन विचारतो. बट ह्या दोघांमध्ये फरक असा आहे की हा हा क्वेश्चन असा क्वेश्चन असतो ज्याचा आन्सर येस किंवा नो मध्ये आपण देऊ शकतो, आणि हा WH क्वेश्चन असतो ज्याचा आन्सर आपण येस नो नाही देऊ शकत, आपण थोडं डिस्क्रिप्टिव्ह देतो.
सो हे सेंटेन्सचे टाईप सगळ्या टेन्समध्ये येतात. मी माझ्या नोट्समध्ये सगळ्या टेन्समध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन डब्ल्यू असे टाकलेले आहेत. तर हे मी का शिकवते, कारण उद्या जेव्हा तुम्ही इंग्लिश बोला लाईव्ह इंग्लिश, तेव्हा आपण फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्स बोलतो असं नाही, किंवा फक्त निगेटिव्ह बोलतो असं नाही, किंवा फक्त क्वेश्चनच विचारतो असं नाही, किंवा आपण फक्त डब्ल्यू एच क्वेश्चन विचारतो असं नाही. आपण कुठलंही सेंटेन्स कधीही बोलू शकतो. आणि हे 4च टाइप्स आहेत, 4 शिवाय दुसरे कुठले नाहीत. ते बाकीचे 2 आहेत ते नंतर शिकवेल, बट मोस्टली हे 4 सेंटेन्स असतात. याच्याशिवाय आपण दुसऱ्या भाषेत काही बोलत नाही. म्हणजे आता सपोज एखादं सेंटेन्सला जर मला मराठीतलं जर मी कन्वर्ट केलं, फॉर एक्झाम्पल, माझी चावी हरवलेली आहे, हे माझं पॉझिटिव्ह सेंटेन्स झालं. माझी चावी हरवलेली नाही, दिस इज माय निगेटिव्ह सेंटेन्स. आणि जेव्हा आपण यस नो क्वेश्चन विचारतो, ही ट्रिक मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली. यस नो क्वेश्चन मध्ये आपण काय करतो, जो पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे तो ऍज इट इज घेतो आणि त्याला आपण फक्त का हा शब्द लावतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझी चावी हरवलेली आहे, हे जर माझं पॉझिटिव्ह आहे, मराठीतलं मी बोलतोय, तर माझी चावी हरवलेली आहे का, हे जर का मी शेवटी लावलं, तो ऑटोमॅटिकली यस नो क्वेश्चन मध्ये कन्वर्ट होतो. यस, माझी चावी हरवलेली आहे, किंवा नो, माझी चावी हरवलेली नाही. सो दॅट इज कॉल्ड क्वेश्चन. सो काल आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बघितले होते. पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं होतं. लेट्स कम टू द निगेटिव्ह. निगेटिव्ह मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी इंग्लिशची ट्रिक सांगितली, की कुठलंही निगेटिव्ह, नॉर्मल क्वेश्चन आणि डब्ल्यू एच क्वेश्चन, हे जे 3 टाइप्स असतात ना, याच्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब लावणं कंपल्सरी असतं. सो यू कॅन से हेल्पिंग वर्ब इज कंपल्सरी. त्याच्याशिवाय हे 3 सेंटेन्स तुम्ही बनवू शकत नाही किंवा फॉर्म करू शकत नाही. सो हेल्पिंग वर्ब इज कंपल्सरी. त्याच्यासाठी हेल्पिंग वर्ब्स काय असतात, मेन वर्ब्स काय असतात समजून घ्या प्लीज. आपल्याकडे 11 हेल्पिंग वर्ब्स आहेत. हे सगळे हेल्पिंग वर्ब्स आहेत. ठीक आहे. सो निगेटिव्ह क्वेश्चन आणि डब्ल्यू एच क्वेश्चन याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब लावणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. सो आता इथं काय झालं, द सिच्युएशन इज दॅट पॉझिटिव्ह मध्ये वी ऑलरेडी हॅव हेल्पिंग वर्ब्स. आपल्याकडे ऑलरेडी हेल्पिंग वर्ब्स आहेत. आणि ते कोणते आहेत, हॅव आणि हॅज. हे 2 हेल्पिंग वर्ब्स आहेत. हे आपल्याकडे पॉझिटिव्ह मध्ये ऑलरेडी आहेत. सो मी तुम्हाला आता काय सांगितलं, की निगेटिव्ह क्वेश्चन आणि डब्ल्यू एच मध्ये हेल्पिंग वर्बची गरज पडते. जर आपल्याकडे पॉझिटिव्ह मध्ये हेल्पिंग वर्ब नसते, तर आपल्याला दुसरे हेल्पिंग वर्ब बॉरो करावं लागले असं, जसं आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करतो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय करतो, पॉझिटिव्ह मध्ये सिंपल स्ट्रक्चर असतं, सब्जेक्ट प्लस मेन वर्बचा बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. बट जेव्हा त्याचं निगेटिव्ह करतो, तेव्हा आपण डू डज हे शब्द वापरतो, हे वर्ड्स वापरतो. का वापरतो, कारण हे हेल्पिंग वर्ब्स असतात. आणि मी तुम्हाला आता सांगितलं, निगेटिव्ह क्वेश्चन आणि डब्ल्यू एच या 3 सेंटेन्स मध्ये आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज पडते. हेल्पिंग वर्बशिवाय हे सेंटेन्स बनत नाही. आणि सिन्स यांच्या पॉझिटिव्ह मध्ये डू डज नसतात, म्हणजे प्रेझेंट टेन्सच्या पॉझिटिव्ह मध्ये डू डज नव्हता, डायरेक्ट सब्जेक्ट अँड मेन वर्ब होता, म्हणून आपल्याला ते शब्द उसने घ्यावं लागले, किंवा ज्याला आपण म्हणतो बॉरो करतो. म्हणजे आपण काय केलं होतं, हेल्पिंग वर्ब्स बॉरो केले होते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, निगेटिव्ह क्वेश्चन आणि डब्ल्यू एच मध्ये. कारण हा बेस लॉजिक आहे. हे वाला जे मी सांगितलं, की हे जे 3 सेंटेन्सेस असतात ना, आय एम नॉट टॉकिंग अबाउट एनी टेन्स, आय एम टॉकिंग अबाउट सेंटेन्सेस. सो हे जे 3 सेंटेन्सेस असतात, निगेटिव्ह क्वेश्चन आणि डब्ल्यू एच, याच्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब कंपल्सरी घ्यावं लागतं. त्याच्याशिवाय तुम्ही ते फॉर्म करू शकत नाही. सो आता इथं काय झालंय माहितीये का, प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपल्याकडे ऑलरेडी हेल्पिंग वर्ब्स आले तिथं, कुठं, पॉझिटिव्ह मध्ये. सो आता पुन्हा आपल्याला दुसरे हेल्पिंग वर्ब घेण्याची गरज नाही. मी इथे लिहिले, ऑलरेडी मेन्शन केले, हॅव एज आर हेल्पिंग वर्ब्स हिअर. सो आता फक्त आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायची गरज नाही. आता फक्त आपण नॉट हा शब्द एक्स्ट्रा ऍड करणार. वाय, बिकॉज हे निगेटिव्ह सेंटेन्स. सो निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनतं, नॉर्मली निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी तुम्हाला हेल्पिंग वर्ब्स घ्यावं लागतात. क्वेश्चन सेंटेन्स बनवताना सुद्धा हेल्पिंग वर्बची हेल्प घ्यावी लागते. म्हणून तर त्यांना हेल्पिंग वर्ब म्हणतात ना, कारण ते हेल्प करतात. आणि डब्ल्यू एच क्वेश्चन बनवताना सुद्धा हेल्पिंग वर्बची हेल्प घ्यावी लागते. पण इथं काय झालंय, ऑलरेडी पॉझिटिव्ह मध्ये हेल्पिंग वर्ब्स आलेत पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये. सो आता फक्त नॉट ऍड करायचं. सो जर माझं स्ट्रक्चर पॉझिटिव्हचं जर असं असेल, सब्जेक्ट हॅव हॅज प्लस मेन वर्बचा थर्ड फॉर्म, सो इथं हॅव हॅज प्लस नॉट प्लस मेन वर्बचा थर्ड फॉर्म, दॅट इज पास्ट पार्टिसिपल. म्हणजे हॅव हॅज प्लस मेन वर्ब V3, तसं हॅव हॅज प्लस नॉट प्लस V3. म्हणजे आय हॅव कम होम, आय हॅव नॉट कम होम, लाईक दिस. वी हॅव बॉट अ हाऊस, वी हॅव नॉट बॉट अ हाऊस. म्हणजे त्याचं जसं मराठीमध्ये आहे होतं, म्हणजे आम्ही घर विकत घेतलेलं आहे, तो सिन्स हा निगेटिव्ह असल्यामुळे इथं नाही होणार फक्त, दॅट्स इट. आणि आहे नाही हे माझ्यासाठी तरी मराठीमधले हेल्पिंग वर्ब्स आहेत. हे तुम्हाला थोडंसं सोपं करावं म्हणून शिकवते. हे तुम्हाला असं कुठं सापडलं नाही. सो डोंट गो टू समवन अँड से की अरे मराठी, किंवा मराठीच्या सरांना किंवा मराठी व्याकरणच्या टीचरला हे शिकवू नका की सर ना आहे आणि नाही दीज आर हेल्पिंग वर्ब्स. सो ठीक आहे, हे दिस इज जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. म्हणजे दिस इज हाऊ आय डू, म्हणजे हे असं मी करतो इंग्लिश बोलताना.
म्हणून मी असं शिकवते. अदरवाईज असं करू नका की एखाद्या मराठी ग्रामरच्या व्याकरणच्या सरांकडे जाऊन सांगता की अरे आम्हाला दत्त सरांनी असं शिकवलं आहे आणि नाही हे मराठीतले हेल्पिंग वर्ब आहेत. नो. ठीक आहे. दिस इज फॉर आवर सी. मी तुम्हाला सांगितलं की टिप्स असतात. आपण कुठल्याही गोष्टीमध्ये टिप्स युज करतो. म्हणजे लर्निंगच्या बाबतीत म्हणा किंवा रिअल लाईफ मध्ये पण कुठल्या पण ट्रिक्स युज करतो, ज्याला आपण ट्रिक्स म्हणतो. सी, तर तुमच्या ट्रिक्स काहीही असू द्या, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. तुमच्या ट्रिक्स फनी असू द्या, वेगळे असू द्या, विचित्र असू द्या, बाकी जगापेक्षा वेगळे असू द्या, बट इम्पॉर्टंट काय जर त्या ट्रिक्स काम करतायत, ऍज लॉंग ऍज दे वर्क, दॅट्स फाईन. जोपर्यंत त्या काम करतायत बेस्ट आहे. त्या ट्रिक्स काम करतायत तर बाकी तुम्हाला काही घेणं देणं नाही. ठीक आहे, मग त्या फनी असू किंवा कसे असू, बट फॉर मी ऍटलीस्ट त्या ट्रिक्स काम करतात. ठीक आहे. सो पॉझिटिव्ह मध्ये जर तुम्ही आहे लावता, गेलो आहे, खाल्लं आहे, तर निगेटिव्ह मध्ये गेलो नाही, दॅट इज युअर निगेटिव्ह स्ट्रक्चर. कारण इथं आपण हे झालं तुमचं मराठीमध्ये, गेलो नाही, खाल्लं नाही, पिल्लं नाही. आणि इंग्लिशच्या बाबतीत कसं होईल, इथं नॉट ऍड होईल in terms of English structure. So you have to simply add not. आता इथं आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज नाही, बिकॉज ऑलरेडी हेल्पिंग वर्ब्स इथं आहेत आणि हे हेल्पिंग वर्ब्स आहेत इथं. ठीक आहे. हा सब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब, देन मेन वर्ब का थर्ड फॉर्म, दॅट इज पास्ट पार्टिसिपल, अँड देन रिमेनिंग सेंटेन्स. दिस इज माय निगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. सो आता आपल्याला क्वेश्चन करायचं, निगेटिव्हचं क्वेश्चन. सो क्वेश्चन कसा होतो हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. कुठलंही नॉर्मल सेंटेन्सला जेव्हा तुम्हाला क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करायचं असतं, मी तुम्हाला ऑलरेडी लॉजिक सांगितलेत. नसेल एखाद्याला माहिती तर पुन्हा एकदा समजून घ्या. कुठलंही सेंटेन्स, कुठलंही नॉर्मल सेंटेन्स, मी तुम्हाला सांगितलं होतं सेंटेन्सचे 4 टाईप आहेत, त्याचं आपण कॅटेगरायझेशन करू शकतो. हे पहिले वरचे 2 जे आहेत ते नॉर्मल सेंटेन्स, ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन विचारत नाही, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह याच्यामध्ये आपण कुठल्याच प्रकारचा प्रश्न विचारत नाही. शेवटचे 2 आहे त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन विचारतो. सो कुठल्याही सेंटेन्सला जेव्हा तुम्हाला क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करायचं असतं ना, तेव्हा नॉर्मली आपण काय करतो, पॉझिटिव्ह मध्ये जर तुम्ही बघितलं, सब्जेक्ट आधी असतो आणि नंतर आपला वर्ब असतो किंवा हेल्पिंग वर्ब असतो, इन शॉर्ट आपण म्हणू. पॉझिटिव्ह मध्ये पण तसंच असतं, निगेटिव्ह मध्ये पण तसंच असतं. जेव्हा तुम्हाला याला क्वेश्चन करायचं असतं ना, इट इज कंपल्सरी की तुम्हाला आधी हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्टचं इंटरचेंज किंवा स्वॅपिंग करावं लागतं. व्हॉट आय मीन इज की जेव्हा जेव्हा तुम्हाला, मग तो टेन्स कुठलाही असू द्या, प्रेझेंट असू द्या, पास्ट असू द्या, फ्युचर असू द्या, कंटिन्युअस असू द्या, मी सध्या टेन्स बद्दल बोलत नाही, मी सध्या तुम्हाला सेंटेन्सचं लॉजिक सांगतोय, सेंटेन्सचं बेस लॉजिक सांगतोय. कुठलंही नॉर्मल सेंटेन्स म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा त्याला तुम्हाला क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करायचं असतं, इथं बघा आपल्याला सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्बला स्वॅप करावं लागतं. वी हॅव टू स्वॅप सब्जेक्ट अँड हेल्पिंग वर्ब. त्याच्याशिवाय त्याच्या पुढे तुम्ही क्वेश्चन मार्क लावू शकत नाही. म्हणजे एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल आता मला सांगा, ही इज, हे माझं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. ही इज बॉय असेल सपोज फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. हे माझं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. त्याचं निगेटिव्ह जरी केलं तर ही आधीच येणार, इज पण नंतर येणार आणि नॉट येणार, बॉय येणार. म्हणजे मी काय केलंय, सब्जेक्ट माझा आधीच आहे स्टार्टिंगला, नंतर हेल्पिंग वर्ब आहे. इथं पण सब्जेक्ट स्टार्टिंगलाच आहे, नंतर हेल्पिंग वर्ब आहे. मला जेव्हा याला क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करायचं असतं ना, क्वेश्चन मध्ये, तेव्हा मला काय करावं लागतं माहितीये का, दिस इज कंपल्सरी. मला इजला आधी घ्यावं लागेल, हीला नंतर घ्यावं लागेल, तरच तो क्वेश्चन मध्ये कन्वर्ट होतो. जर मी तसं केलं नाही, फॉर एक्झाम्पल जर मी हीला आधी घेतलं, इजला शेवटी ठेवलं, तर फरक काय राहिला मला सांगा ना. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक राहिला, काहीच नाही राहिला. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखाद्या सेंटेन्सला क्वेश्चन करायचं असतं ना, इट इज कंपल्सरी की तुम्हाला हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्टला स्वॅप करावं लागतं. मग तो हेल्पिंग वर्ब कुठलाही असू द्या, डू डज असू द्या, वॉज वेअर असू द्या, हॅव हॅज असू द्या, हॅड असू द्या, डिड असू द्या, आपल्याकडे 11 हेल्पिंग वर्ब येतं. बेस लॉजिक काय की यू हॅव टू स्वॅप सब्जेक्ट अँड हेल्पिंग वर्ब. सो जेव्हा ही इज बॉय म्हणेल, हा माझा पॉझिटिव्ह झाला. जेव्हा मी इज ही म्हणेल, देन अँड देन तो क्वेश्चन मध्ये कन्वर्ट होतो, तरच मी त्याला क्वेश्चन मार्क देऊ शकतो किंवा क्वेश्चन मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. सो तसंच इथं पण आहे. तुम्ही कुठलाही टेन्स घ्या, लेट्स से लेट्स टॉक अबाउट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स मध्ये पण बघा, सब्जेक्ट प्लस इज एम आर मी यूज केले. इथं मी जेव्हा त्याचं क्वेश्चन केले ना, इज एम आर आधी घेतले, सब्जेक्ट नंतर घेतले. Why? Because I have to interchange subject and helping verb if I wanna form a question. जर मला क्वेश्चन फॉर्म करायचा असेल तर मला हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्टला स्वॅपच करावं लागतं. आता याचाच दुसरा लॉजिकल अर्थ काय होतो माहितीये का, हा जो येस नो क्वेश्चन असतो ना, किंवा ज्याला मी नॉर्मल क्वेश्चन म्हणतो, हा ऑलवेज 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 हेल्पिंग वर्बने स्टार्ट होतो. नीट बघा तुम्ही, कुठलाही नॉर्मल क्वेश्चन घ्या, इथं बघा इज एम आर ने स्टार्ट झाला. इज एम आर हे हेल्पिंग वर्ब येतं. त्याच्यानंतर जर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये गेलो तर डू डज ने स्टार्ट झाले. म्हणजे याचा अर्थ काय आहे, कुठलाही क्वेश्चन सेंटेन्स हा ऑलवेज हेल्पिंग वर्बने स्टार्ट होतो. इथं पण बघा आपण काय केलंय, आय शो यू दिस थिंग.
कंपॅरेटिव्हली. हा, इथं पण बघा सब्जेक्टला नंतर घेतले, हॅव हॅज ला आधी घेतले, म्हणजे त्याचा अर्थ काय, कुठलाही यस नो क्वेश्चन हा ऑलवेज हेल्पिंग वर्बने स्टार्ट होतो. मग हेल्पिंग वर्ब आपल्याकडे 11 आहेत, 11 पैकी कुठला ना कुठला एक हेल्पिंग वर्ब असेल, बट तो ऑलवेज हेल्पिंग वर्बने स्टार्ट होत असेल. सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये तो डू डज ने स्टार्ट होतो, कंटिन्युअस टेन्स मध्ये इज आर ने स्टार्ट होतो, आणि आता प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅव हॅज ने स्टार्ट झालाय. हे तुम्हाला लॉजिक सांगतोय, फक्त लॉजिक. याचाच लॉजिकली अर्थ काय होतो, की कुठलाही क्वेश्चन सेंटेन्स, कुठला म्हणजे यस नो वाला, जो टाईप 3 ज्याला आपण म्हणतो यस नो क्वेश्चन, हा ऑलवेज हेल्पिंग वर्बने स्टार्ट होतो. इथं बघा सगळीकडे तुम्हाला हॅव आधी दिसतील. हॅव, हॅव, हॅज ही इटन, हॅव आणि हॅज ऑफकोर्स, हॅज अ थर्ड पर्सन, हॅज ही, हॅज शी, हॅज इट, हॅज दत्ता, हॅज दॅट, हॅज दे गॉन, हॅव, सॉरी, हॅव दे गॉन, हॅव आय कम, हॅव यू गॉन. जर आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये गेलो, सो यू कॅन सी दिस, am I, is he, why, because हा क्वेश्चन आहे. Is he, is she, is it, is दत्ता, is it, is, म्हणजे हा हेल्पिंग वर्ब नाही, म्हणजे त्याचा अर्थ नॉर्मल क्वेश्चन हा ऑलवेज 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 हेल्पिंग वर्बने स्टार्ट होतो. बिकॉज हा क्वेश्चन आहे, कारण क्वेश्चन तुम्ही सब्जेक्टने स्टार्ट करू शकत नाही. आपण पहिले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सब्जेक्टने सुरुवात झाली. इथं बघा सब्जेक्ट आधी आहे, सगळीकडे आय, वी, यू, यू, ही, शी, सगळं दत्ता, पूजा, अॅनिमल, सगळे सब्जेक्ट आधी आहेत. निगेटिव्ह मध्ये पण तसंच आहे, सगळे सब्जेक्ट आधी आहेत. बट वेन इट कम्स टू क्वेश्चन, मग तो ऑलवेज पहिला हेल्पिंग वर्ब आधी आला पाहिजे अँड देन सब्जेक्ट. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन सेंटेन्स ऑफ दिस प्रेझेंट परफेक्ट. सो स्ट्रक्चर कसं असेल, सी शब्द सगळे सेम आहेत. वर्ड्स जर तुम्ही बघितले, सब्जेक्ट, हॅव हॅज, वर्बचा थर्ड फॉर्म, सगळे शब्द सेम आहेत, फक्त ते इकडे तिकडे इंटरचेंज झाले. इथं हॅव हॅज आधी आलंय, देन सब्जेक्ट, देन मेन वर्बचा थर्ड फॉर्म. आणि मी तुम्हाला सांगितले परफेक्ट टेन्स असल्यामुळे इथं ऑलवेज थर्ड फॉर्म असणार आहे. हे जे फॉर्म्युला किंवा ज्याला आपण समीकरण म्हणतो एकदम शुद्ध मराठीमध्ये, की परफेक्ट टेन्स बद्दल मी जेव्हा बोलेल तेव्हा V3 ऑलवेज, आणि प्रेझेंट परफेक्ट म्हणजे हॅव हॅज प्लस V3. या दोनच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. प्रेझेंट परफेक्ट हॅव हॅज प्लस वर्बचा थर्ड फॉर्म, प्रेझेंट कंटिन्युअस इज एम आर वर्ब आय एन जी, वर्ब आय मीन टू से मेन वर्ब आय एन जी. ठीक आहे, इज एम आर मेन वर्ब आय एन जी हा प्रेझेंट कंटिन्युअस झाला, आणि प्रेझेंट परफेक्ट हॅव हॅज प्लस V3 वर्बचा मेन वर्ब का थर्ड फॉर्म. सो दिस इज माय क्वेश्चन सेंटेन्स. आणि याचं मराठी कसं होतं, शेवटी आपण का लावतो. मराठीमध्ये काय होतं, कुठलाही नॉर्मल क्वेश्चन कसा बनतो, की त्याच सेंटेन्स, त्याच टेन्स मधलं कुठलाही पॉझिटिव्ह सेंटेन्स उचलायचं, जसं माझी चावी हरवली आहे, आणि त्याच्या शेवटी फक्त का हा शब्द लावायचा. माझी चावी हरवली आहे का, यस किंवा नो, तुम्ही यू कॅन आन्सर अकॉर्डिंगली. दिस इज द ट्रिक, मराठी ट्रिक. ठीक आहे. सो दिस इज माय क्वेश्चन स्ट्रक्चर. लेट्स कम टू द WH क्वेश्चन. आता WH क्वेश्चन मध्ये काय होतं, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, WH क्वेश्चन जेव्हा आपण करतो, कुठल्याही टेन्स मधला, टेन्स कुठल्या असू द्या, आपण काही नाही करत, आपण हे सगळ्याचे सगळं ऍज इट इज कॉपी करतो. ऍज इट इज, कम्प्लीट ऍज इट इज कॉपी करतो. फक्त याच्या आधी आपण एक एक्स्ट्रा WH वर्ड जोडतो. जर तुम्ही स्ट्रक्चर, इफ यू सी द स्ट्रक्चर, I'll show you comparatively. ठीक आहे, यू कॅन सी की हे जे वरचं स्ट्रक्चर आहे ना, हे ऍज इट इज खाली कॉपी आहे. फक्त आपण काय केले, एक्स्ट्रा एक WH वर्ड एक्स्ट्रा ऍड केलाय. वाय, बिकॉज हा WH क्वेश्चन आहे, सो म्हणून आपण WH वर्ड ऍड केलाय. सो इथं बघा, हॅव आय कम, वाय हॅव आय कम. ठीक आहे, हॅव यू गॉन मॅड, व्हॅन हॅव यू गॉन मॅड. सो इट मीन्स लॉजिक काय आहे, की आपण जेव्हा क्वेश्चनचं WH क्वेश्चन करतो ना, तेव्हा वरचं सेंटेन्स ऍज इट इज कॉपी असतं, फक्त याच्या आधी एक WH वर्ड एक्स्ट्रा ऍड करतो. दिस इज इंग्लिश का लॉजिक. आणि मराठीचं लॉजिक असं आहे, की मराठीमध्ये के वाली फॅमिली असते, जसं इंग्लिशमध्ये WH फॅमिली असते ना, वाय, व्हॅन, वेअर, तसं मराठीमध्ये काय, कधी, कुठे, केव्हा अशी फॅमिली असते. आणि ते शब्द मध्ये कुठेतरी येतात. म्हणजे माझी चावी कधी हरवली, कधी हा शब्द मध्ये आला, किंवा माझी चावी किती वाजता हरवली, हरवली आहे, किंवा माझी चावी का हरवली आहे. तर हे सगळे मराठीतले के वाले शब्द असतात, हे मध्ये कुठेतरी येतात. इंग्लिशचे WH वर्ड हे स्टार्टिंगला येतात. सो यू कॅन सी सगळे WH वर्ड, ऑल वर्ड्स जे आहेत